अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. द्वादशात असणारे चारही ग्रह आणि पंचमात असणारा गुरु कुंभ राशीला कशा पद्धतीनं फळ देईल, येणाऱ्या या महिन्यातले संक्रमण कुंभ राशीसाठी कशा असेल, कुंभ राशीच्या लोकांनी कुठली काळजी घ्यावी, कुठले व्रत करावे, कुठल्या उपासना करावी आणि जेणेकरून त्यांना या महिन्यामध्ये उत्तम असे भाग्य प्राप्त करून घेता येईल, मी हे पुढे सांगणार आहे. मंडळी नमस्कार, मी राहुल कुलकर्णी नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी पुढे कुंभ या राशीचं भविष्य, फेब्रुवारी महिन्याचे भविष्य मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रहो, कुंभ या राशीमध्ये सध्या द्वादश स्थानामध्ये 4 ग्रहांचे भ्रमण चालू आहे. द्वादश म्हणजे वयाचे स्थान, द्वादश म्हणजे घराच्या पाठीमागलचा दरवाजा, आपण त्याला असं ज्योतिषी म्हणतात. तर या द्वादश भावामध्ये 4 ग्रह आले असता आणि विशेष करून भाग्य आणि कर्माचा अधिपती मंगळ हा सुद्धा कुंभ राशीचा तोही द्वादशात गेला आहे. या लोकांना सध्या थोडा बऱ्याचशा संघर्षातून जाणं होत आहे. कार्मिक क्षेत्रातल्या लोकांना संघर्ष होत आहे, नोकरी क्षेत्रातल्या लोकांना संघर्ष होत आहे आणि व्यावसायिकांना सुद्धा संघर्ष होत आहे. कारण धन येत आहे, कुठं जात आहे कळत नाही, धनाचा संचय होत नाही आणि देणी यांची वाढत आहेत आणि म्हणून यांना त्या गोष्टीचा त्रास होत आहे. अतिशय सोशिक सहन करणारी ही राशी, अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणारी ही राशी, या राशीला एकदम इतके मोठे असे की फेरबदल न रुजणारे असतात, म्हणून या लोकांची गोंधळ होते. मित्र, कुंभ राशीच्या लोकांचं राहणीमान एकदम साधं, उच्च विचारसरणी असते. प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक निर्णय घेणारे, सखोल जाणारे, अभ्यासू लोक असतात कुंभ राशीचे लोक. मित्र, कुंभ राशीच्या लोकांना फार बोलणं आवडत नाही, फार देखावा आवडत नाही, फार कुठल्या तरी गोष्टीला पुढे करणं त्यांना आवडत नाही. ते लोक विचारानं आणि विनयानं आपलं यश मिळवून घेतात. असे या कुंभ राशीला 12व्या स्थानात आलेले काही ग्रह थोड्या काळापासून बऱ्याच देण्या घेण्याचे त्रास त्यांना देत आहेत. फार काळ विचार करावा लागणार नाही. येणाऱ्या 5 तारखेपासून तुमच्या ग्रहाला चालना मिळेल. ज्या वेळेला साक्षात शुक्र भगवान, साक्षात बुध हा तुमच्या राशीत पहिला येईल, त्यावेळेला तुम्हाला खरंच लक्ष्मीनारायणाचा योग साध्य होईल. अनेक प्रकारे चलत आलेल्या, कामं केलेल्या आणि त्या कामाचा मोबदला न आलेला असेल, तो मोबदला तुम्हाला या काळामध्ये येईल. मित्र हो, विशेष म्हणून शुक्र आणि बुध जर दोघेही लक्ष्मीनारायण जर जन्मपत्रिकेत लग्नस्थानात आले, जन्मपत्रिकेत लग्नस्थानात असेल तर उत्तम फळ आहेच आहे. जर ते दोन्ही ग्रह गोचरी प्रमाणे जर त्याच राशीमध्ये, आपल्या राशीमध्ये आले तर अनेक प्रकारचा लाभ ते ग्रह करून देतात. मित्र हो, आणि विशेष करून कुंभ राशीच्या त्या मकर राशीमधून होणाऱ्या सूर्याचं संक्रमण पण त्यांच्या इथं होणार आहे, म्हणून त्यांचं आरोग्य पण उत्तम राहणार आहे, मन प्रसन्न राहणार आहे. नवीन कार्याचे विचार तुम्हाला येतील, केलेल्या नवीन कार्याची पूर्तता होईल आणि नवीन कार्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं धन संपादन करता येईल, यश संपादन करता येईल. मित्र हो, कुंभ राशीच्या लोकांनी चालू असल्यामुळे अगोदरच ते अभ्यासात चिकित्सक आणि अभ्यासात परिपूर्ण असणारी राशी आणि त्या ठिकाणी गुरुचा जर थोडा आशीर्वाद भेटला तर मग ते दुग्ध शर्करा योग बनल्यासारखं कुंभ राशीच्या लोकांना आता तो दुग्ध शर्करा योग चालू होईल. त्याच्यातून थोडे प्रतिकूल असणारे ग्रह त्यांच्या राशीमध्ये परत प्रथम स्थानात येत असल्यामुळं त्यांना या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या मानसन्मान मिळतील, अनेक प्रकारचे त्यांचे यश मिळेल. व्यापारी लोक असतील तर त्यांना व्यापारामध्ये 14 तारखेनंतर लाभ होईल. जे लोक व्यावसायिक असतील किंवा जे लोक नोकरदार असतील, त्या नोकरदार लोकांची प्रगती येणाऱ्या महिन्यामध्ये महाशिवरात्रीनंतर होईल. तर 23 तारखेला जो होणारा मंगळाचा भ्रमण तुमच्या राशीमध्ये असणार आहे, थोडा तुमचा त्या प्रकृतीमध्ये अडचणी निर्माण करतो, म्हणून महिन्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. ग्रहण या काळामध्ये ग्रहांचा बराचसा बदल आहे, म्हणून तुम्ही 14 तारखेला आणि 15 तारखेला या दोन्ही दिवशी महाशिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन उपासना करा. कारण महाशिवरात्री दिवशी केलेला उपवास आणि महाशिवरात्री दिवशी केलेली शिवाची सेवा ही अत्यंत पुण्यदायी असतं, असं शास्त्र आणि पुराण सांगतात. म्हणून तुमच्यावरती ती शिवकृपा व्हावी म्हणून तुम्ही या शिवरात्रीला त्या मंदिरामध्ये जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी त्या देवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी प्रार्थना करावी, अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला हा येणारा महिना अत्यंत फळदायी जावो, आनंदी देवो, अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करून हा व्हिडिओ इथे संपवतो. कृपया या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला राशी भविष्य विशेष असा अभ्यास करून नक्षत्रानुसार सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तरी या व्हिडिओला